तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। आणि दोडक्याची भाजी माहिती का सगळेच बनवतात, पण थोडं वेगळ्या पद्धतीची बनवूया। तर चला सुरुवात करूया। मी घेतलेले आहेत 3 दोडके। 3 दोडक्याला आपण छान पैकी किसून घेणार आहोत। तर आपण याला वरची अशी थोडी थोडी साल काढणार आहोत, जास्त नाही, फक्त थोडी थोडी। त्याने करून ना ते काळपट जे असतं वरचं थोडंसं ते निघून जाईल, असं करायचं आहे आपल्याला। परत एकदा धुवून घ्यायचं आहे। असं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर ह्या दोडक्याला आपल्याला असं गोल गोल छान असं कापून घ्यायचं आहे, छोटे छोटे रेषांमध्ये। असं मी छान पैकी यांना गोल गोल कापून घेतलेलं आहे सगळे दोडके। आता आपण गॅस चालू केलेला आहोत आणि आपण त्यावर ठेवणार आहोत कढाई। सॉरी गाईस, माझं आहे ना तेलाची कढाई आहे पहिलेच पुरी तळलेली। तर मी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे। आपण टाकत आहोत थोडंसं जिरा, त्यावर टाकायचे थोडंसं मोहरी, थोडी हिरवी मिरची टाकली आणि त्या हिरवी मिरचीला थोडंसं छानसं होऊ देऊया। आणि मी यामध्ये कांदा टाकलेला नाही आहे, आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवायचं आहे। आपल्याला टाकून घ्यायचे हे सगळे कापून ठेवलेले गिलके। गिलकेही म्हणू शकतो, दोडकेही म्हणू शकतो, असं काही नाही, तुम्हाला ज्या पद्धतीने याला काय नाव ठेवायचं ते म्हणू शकता तुम्ही। आपल्याला थोडंसं असं छानपैकी फिरवून घ्यायचे आणि आपल्याला याला झाकायचं नाही आहे। झाकल्यामुळं आपण काय होईल, झाकण ठेवल्यामुळं ही चिपचिप होईल, आपल्याला चिपचिप दोडका नाही करायचं आहे। आणि हा आपला दोडका पूर्णपणे शिजलेला आहे, याला पाणीही सुटलेलं नाही का, तर आपण यामध्ये मीठ टाकणार नाही आहे। मीठ आपण नंतर टाकणार आहोत। मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला। हा आपला दोडका पूर्णपणे सुक्का झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत वरतून। थोडंसं कलर येईल याला। आणि आता आपण गॅस फास्ट करूया। यातलं जे उरलेलं पाणी आहे थोडंसं ते सगळं आटून जाईल। थोडंही पाणी ठेवायचं नाही आपल्याला, बिलकुल सुक्कं बनवायचं आहे। तर पूर्णपैकी आपला दोडका हा बनलेला आहे। तर बघा, मस्त दोडका बनलेला आहे। बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो, आपल्याला हवे त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो। आणि मुलांनाही टिफिनमध्ये देऊ शकतो। यामध्ये आपण जास्त तिखट टाकलेलं नाही आहे, हल्लीची मुलं तिखट खात नाही जास्त। तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।